श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि मी केलेली आहे बघा सत्यनारायणची पूजा। तर मी दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करत असते, तर त्याप्रमाणे आजही मी सत्यनारायणची पूजा केलेली आहे आणि तुम्हाला दाखवते ती कशी करायची आणि ती का करायची असती। तर सत्यनारायणची पूजा ही आपल्याला आर्थिक संकट जर असेल किंवा आपल्याला घरात सुख शांती स्थैर्य लक्ष्मीची प्राप्ती जर पाहिजे असेल किंवा अलक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपण ही सत्यनारायणची पूजा करायची आहे। कारण दर पौर्णिमेला करायची आणि हिचा जो प्रसाद आहे ना तर तो आपल्या घरातल्यांनीच खायचा आहे। स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथेही सांगतात कशी करायची ती, तरी पण मी थोडक्यात तुम्हाला आज माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे त्याची पूजा मी पूजा कशी मांडली आणि त्याची पूजा कशी करायची ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज तुळशीचं लग्नही आम्ही लावणार आहोत, तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर हे बघा, इथे सगळ्यात आधी मी इथे गणपतीची सुपारी ठेवलेली आहे। आपल्याला पूजा म्हणजे खूप जास्त अशी खूप नाही आहे, तर इथे गणपतीची सुपारी आहे जोडविड्याच्या पानावरती ठेवायची। त्यानंतर ही आहे कुलदेवतेची आणि ही आहे वरुण देवतेची। तर ह्या तिघांची आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची। नंतर नैवेद्यासाठी खडीसाखर ठेवलेली आहे मी। पंचोपचार पूजा तुम्हाला माहितीच आहे। पंचोपचार पूजा म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी अष्टगंध लावायचा, हळदी कुंकू, त्यानंतर आपल्याला अक्षता टाकायच्या आहे, नंतर फूल असेल ते फूल अर्पण करायचं, धूप दीप आणि नंतर नैवेद्य म्हणजे खडीसाखर। त्यानंतर आपल्याला ही बाळकृष्णाची मूर्ती आहे बघा, तर बाळकृष्णाची मूर्तीचीही आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर सत्यनारायणचा प्रसाद म्हणजे शिरा असतो, तर त्या शिऱ्याशिवाय सत्यनारायणचा प्रसाद हा अपूर्ण असतो। त्यामुळे मी इथे सत्यनारायणचा प्रसाद म्हणून इथे शिरा केलेला आहे तुपातला। तर अशा पद्धतीने मी इथे फोटो पण आहे माझ्याकडे। तर मी अशी पूजा मांडून घेतलेली आहे सत्यनारायणची। दर पौर्णिमेला मी ही सत्यनारायणची पूजा करते, कारण ही पूजा केल्यानंतर आपल्याला घरात असं सुख शांती आणि खूप प्रसन्न वाटत असतं। त्यामुळे मी आज सत्यनारायणची पूजा केलेली आहे, माझी नित्यपूजाही केली आणि सत्यनारायणची पूजाही केलेली आहे बघा तुम्ही। आणि एकदम खूप सोपी आहे करायला, जास्त काही अवघड नाही आहे। आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये याचं हे असं पुस्तक असतं सत्यनारायणचं पूजाविधी, तर आपल्याला ती अगदी सुटसुटीत आणि सोपी कुणालाही जमेल अशी ही पूजा आहे। तर तुम्ही नक्की सत्यनारायणची पूजा पौर्णिमेच्या दिवशी करा बघा। तुम्ही 11 पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा अशा जर केले ना तर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल। काहींचं खूप कर्जबाजारीपणा असतो, तर त्यांचंही कर्जबाजारीपणा पूर्ण गेलेला असतो ही पूजा केल्यानंतर। तर तुम्ही बघू शकता आज कार्तिक पौर्णिमा होती, तर कार्तिक पौर्णिमेला मी दर्शन घेतलेलं आहे कार्तिक स्वामींचं। इथे 10ची नोट तिथे त्यांच्या पायाला लावायची आणि ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे, यामुळे आपल्याकडे लक्ष्मीची प्राप्ती होत असते। त्यानंतर मी महादेवाच्या मंदिरात जाऊन त्रिपुरवातही लावलेले आहे, कारण या दिवशी 750 वाती म्हणजे त्रिपुरवात लावलेलं चांगलं असतं। तर त्या जळेपर्यंत मी तिथे थांबले आणि महादेवाच्या तिथे पूजा वगैरे करून घेतली आणि 750 वाती तिथे लावल्या त्रिपुरवात। त्यानंतर आम्ही तुळशीचं लग्नही केलं पौर्णिमा असल्यामुळे, तर सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र छान असं तुळशीचं लग्न लावलं। जे काही विधी असतात ते सगळेही केले, जी काही तुळशीची पंचोपचार पूजा असते, फराळ वगैरे नैवेद्य, जे बाळकृष्णालाही जे काही लागतं ते सर्वही आम्ही, आणि छान वाटलं असं सगळ्यांनी मिळून एकत्र आम्ही तुळशीचं लग्न लावलं। जेवणही रात्री सगळ्यांनी एकत्र केलं, तर असं मुलांनाही छान असं वेगळं वाटलं। त्यामुळे तुळशीचं लग्न व्यवस्थित आम्ही पार पाडलं। तर सांगा नक्कीच कसं झालं तुळशीचं लग्न।